उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्विट, महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत। याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समोर पाहणार आहोत। हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवत विजयोत्सव साजरा करण्यासाठी वडाळी येथे एकत्र येऊन गळाभेट घेतलेले ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले। उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी थेट मातोश्रीवर पोहोचले। अनेक वर्षांनंतर राज ठाकरे मातोश्रीवर आल्याने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जमले शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला। परंतु 5 जून नंतर लगेचच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भेटल्याने राजकीय वर्तुळात चर्चाचं उधाण आलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पुनर्भेटीवरून राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत। ठाकरे बंधूंची ही वाढती जवळीक दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी ठरली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येणार काय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। असे म्हटले जात आहे की एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर जाऊन भेटीचा सिलसिला कायम ठेवताना दिसत आहे। असे असले तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या भेटी हा महायुतीसाठी एक प्रकारे इशारा तर नाही ना, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। एका ट्विटने दिला महायुतीला इशारा। राजकारणातले काही संकेत अनेकदा शब्दांपेक्षा मौनात किंवा एखाद्या फोटोत लपलेले असतात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली। निमित्त होतं उद्धव ठाकरे यांचे वाढदिवस। शुभेच्छा दिल्या, फोटोही काढला, सुमारे 20 मिनिट चर्चा केली आणि मग एक ट्विट। त्यात काय खास होतं तर उद्धव यांच्या शिवसेना पक्षप्रमुख असल्याचा उल्लेख। ही फक्त औपचारिकता होती की हेतू पुरस्सर दिलेला संकेत? ऑगस्टमध्ये शिवसेना पक्ष चिन्ह कुणाचे याचा निकाल लागणार आहे, त्यामुळे राज यांनी केलेला उल्लेख काही संकेत देतोय का? मनसे शिवसेना युतीबाबत महायुतीला अप्रत्यक्षपणे दिलेला हा इशारा तर नव्हे ना? आता हे समीकरण भेटीपुरतेच राहते की राजकारणातही येते हे लवकरच कळेल, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे समजत आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वास्तव्य असलेल्या खोलीत गेले। बाळासाहेबांच्या आसनापुढे नतमस्तक झाले। हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर विजयोत्सव साजरा करण्यासाठी वडाळी येथे 5 जून रोजी मेळाव्यात उद्धव व राज 2 दशकांनंतर एकत्र आले होते। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।